हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर हा व्लॉग आहे वटपौर्णिमेचा, वटपौर्णिमा स्पेशल. तर चला म्हटलं वटपौर्णिमा आहे तर जरा पार्लरमध्ये जाऊन येऊया. आणि मी इकडे गेलेले आहे आता पार्लरला. तर इकडे आता मी क्लीनअप करायला गेले होते. तर क्लीनअप थोडं फार मी घरीच करते, पण पार्लरमध्ये गेल्यानंतर कसं छान आपला चेहऱ्याचा वगैरे मसाज होतो, आपल्याला रिलॅक्स वाटतं. तर हे माझ्या मैत्रिणीचंच पार्लर आहे. आणखीन तिच्या पार्लरमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे तिनं एक मुलगी पण एक्स्ट्रा बोलवून घेतली होती. मग तिला म्हटलं मी गर्दी कमी झाल्यानंतरच मला कॉल कर, तेव्हा येते. आणि मी 6 वाजता इकडे पार्लरमध्ये गेलेले आहे. तर छान ह्या मुलगीनं पण क्लीनअपचा मसाज खूप छान केला, खूप रिलॅक्स वाटत होतं. कारण आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कोकणात गेलो होतो, तेव्हा खूप माझी स्किन टॅन झाली होती, रफ झाली होती, आणखीन खूपच डल पडली होती. तर चला म्हटलं पार्लरमध्ये जाऊन छान असा क्लीनअप करून घेऊन येऊ. मसाज वगैरे छान चेहऱ्याला झाल्यानंतर आपला चेहरा पण छान ग्लो करतो किंवा आपल्याला छान रिलॅक्स फील होतं. तर इकडे आता मी थोडं पार्लरचा शूट घेतलेला आहे. हे माझ्या मैत्रिणीचं पार्लर आहे, ते घरीच आहे तिच्या. आणि खूप छान प्रोडक्ट यूज करते, ते एकदम चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट यूज करते. जरी क्लीनअप केलं तरी फेशियलसारखा माझ्या चेहऱ्यावरती ग्लो येतो. त्यामुळे मी नेहमी हिच्याकडे जाते, माझ्या घरापासून अगदी जवळच आहे. तर चला इकडे आता मी रिलॅक्स बसलेली आहे. तर वटपौर्णिमेची तयारी म्हटलं इकडं पार्लरपासूनच करू. तर मी वटपौर्णिमेसाठी ही छान अशी गडवाल साडी मागवली होती मिशोवरून, पण थोडासा इकडे माझ्यासोबत स्कॅम झालेला आहे. आणि थोडंसं डिझाईन साडीचं चेंज आल्यामुळे मी ती साडी रिटर्न केली. तर चला साडी रिटर्न केल्यामुळे इकडे माझा मूड ऑफ थोडा झाला होता. पण इकडे आता माझ्या आवडीची सिरियल लागली होती. ही कुणाकुणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. हा देवमाणूस सिरियलचा 3रा पार्ट आहे. तर ह्याच्यामध्ये गौतमीची पण एंट्री होती, गौतमी पाटीलची. ती बघून तर मला खूपच छान वाटलं. तर मला खूप आवडते. पहिले भाग पण मी खूप मनापासून बघितलेत आणि हा पण आता खूपच छान आहे. तर चला मुलींना इकडं खायची होती आज पावभाजी, तर म्हटलं बनवूया पावभाजी. तर मुलींच्या फरमाईशप्रमाणे इकडे केलेली आहे पावभाजी. आणि सिरियल इकडं एन्जॉय करतं खाली पावभाजी. त्यानंतर मी पार्लरला गेल्यानंतर भाजी वगैरे हे वटपौर्णिमेचे साहित्य घेऊन आलेले आहे. आंबे, फणसाचे गरे, पानाचा विडा, सगळं लागणारं उद्या पूजेसाठी साहित्य. तर चलो नेक्स्ट मॉर्निंग इकडे माझं झालेलं आरतीचं ताट तयार. सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा घेऊन पंचामृत, तांदूळ, सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा घेऊन इकडं रेडी झालेले आहे मी. आणखी चला आता आपण जाऊया पूजेसाठी. तर इकडे स्वराला स्कूलला सुट्टी असल्यामुळे थोडं मला बरं पडलं, तिची हेल्पच झाली मला व्हिडिओ बनवण्यासाठी. तर छान असं स्वरानं थोड्या आयडियाज पण दिल्या. आणखीन तिने माझा कंटिन्यू इकडे व्हिडिओ हा बनवलेला आहे. तर चला म्हटलं जाऊया. आता मी चाललेले आहे वडाच्या झाडाला. आमच्या अपार्टमेंटपासून एकदम 10-15 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे वडाचं झाड. आणि इकडे आमच्या अपार्टमेंटमधल्या महिलांनी पण इकडे कुंडीमध्ये पूजन केलेलं आहे सकाळी. तर चला मी थोडं लेटनंच चाललेलं आहे, कारण व्हिडिओ वगैरे करताना घाई गडबड नसलेलीच बरं असते. घाई गडबडीत व्हिडिओ केले की चांगले होत नाहीत, त्यामुळे मी थोडे लेटच बाहेर पडले होते. तर इकडे मी पोचलेले आहे वडाजवळ. छान अशी इकडे पूजा करत आहे. आणि ह्या सगळ्या महिला आमच्या पलीकडच्या कॉलनीतल्या आहेत. त्यांची पूजा झाली होती, पण मी इथं एकटीच गेल्यामुळे त्या माझ्यासाठी सगळ्या थांबल्या होत्या. ते बघून मला खूप छान वाटलं. तर माझी पूजा होईपर्यंत त्या सगळ्या थांबल्या होत्या माझ्यासाठी. तर चला म्हटलं इकडे आपल्याला छान अशी कंपनी मिळाली आहे. आता माझा यूट्यूबचा व्हिडिओ खूपच छान होईल असं मला मनातून वाटत होतं. आणि इकडे मी वडाची खूप छान मनापासून माझी पूजा केली. छोटी छोटी मुलं पण इथे खूप दंगा वगैरे करत होती. तर खूप छान असं हे वडाचं झाड आहे, पूजा करण्यासाठी एक नंबर. असं जागा वगैरे खूप तिथं व्यवस्थित आहे. तर चला सगळ्या इकडे आता तयार आहेत वडाचे फेरे घेण्यासाठी. मी इकडे पटपट पूजा आवरून घेतली. आणि इकडे आता मी वडाला दोरा बांधून घेते. आणि इकडे आम्ही फेरे घेतो आता वडाचे. तर मला खूपच छान वाटलं. मला जाताना वाटलं की आता सगळ्यांची पूजा झाली असणार, तिथे कोणी नसेल, पण हा सगळा ग्रुप होता, ह्यांची खूप छान मला कंपनी मिळाली. खूप छान इकडे ह्या महिलांनी मला व्हिडिओसाठी पण सपोर्ट केलेला आहे. तर चला खूपच छान वाटलेलं आहे. तर आता इकडे मनापासून इकडे फेरे घेतो आम्ही, वडाची पूजा करतो. तर
आता यूट्यूबचे ब्लॉग बनवायचे म्हटल्यानंतर थोडंफार आपल्याला वेळ देऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. असं घाई गडबडीनं कोणतेही काम करू चालत नाही. आणि आमच्या इथं कुंडीमध्ये वडाचं झाड होतं, पण कसं ते व्हिडिओमध्ये वगैरे पण दिसताना असं दिसणार नाही, किंवा शक्यतो मी कुंडीमध्ये झाड असतं तिथे पूजा करत नाही. आधीरा लहान होती तेव्हाच मी एकदा केली होती. असं झाडालाच फेरी मारायला खूप छान वाटतं. तर चला इकडे काढले थोडे फोटो. आणखीन आता इकडे वानचं आमचं कार्यक्रम चालू आहे. तर ह्या महिलांनी सगळ्या माझी ओळख करून घेतली. अगदीच माझा बोलका स्वभाव असल्यामुळे मीही त्यांची पटपट ओळख करून घेतली. आणि यूट्यूबचे व्हिडिओ बनवते म्हटल्यानंतर सगळ्या खुशच झाल्या आणि सगळ्यांनी माझे नंबर घेतलेले आहेत. तर एवढे इथे गेल्यानंतर एक फायदा म्हणजे मला सबस्क्रायबर माझे मिळालेले आहेत. तर चला, यूट्यूबच्या निमित्ताने छान मैत्रिणी पण मिळाल्या आणि सबस्क्रायबर झाले, ओळखी झाल्या. तर हा छोटा मुलगा, ह्याला इकडे कॅमेरा लावून ठेवल्यानंतर खूप एक्सायटेड झाला होता तो. तर सारखा कॅमेरा समोर येत होता. तर चला इकडे आता आम्ही वानचा कार्यक्रम करून घेतो. खूप छान वाटलं, असं म्हणजे नवीन ओळखी ह्या निमित्तानं झाल्या. तर एकमेकींना वाण देतो, हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ एन्जॉय करा. तर इकडे हळदी कुंकू देऊन झाल्यानंतर मी एक अक्काताई कडकर म्हणून काकी होत्या, त्यांच्याबरोबर अशी फुगडी घातलेली आहे. मराठी सण म्हटल्यानंतर फुगडी तर येतेच. तर चला, ह्या सगळ्यांच्या बरोबर घेतलेला आहे की व्हिडिओ, कारण आता या सगळ्या आपल्या ब्लॉगमध्ये दिसणार आहेत. तर इकडे सगळ्या पण झालेल्या होत्या खुश. तर इकडे क्लायमेट बघू शकता, एक नंबर असं वातावरण झालेलं आहे. जून महिन्यामध्ये पाऊस नसल्यामुळे, इकडं ऊन असल्यामुळे पूजा पण छान करता आली. नाहीतर इतर वेळेला जून महिन्यामध्ये थोडा पाऊस असतो. तर इकडे व्यवस्थित अशी पूजा झाली आणि ह्या आता सगळ्या चाललेल्या आहेत आपल्या घरी. तर मीही घरी आले होते. तर ह्या काकी आल्या नंतर. त्यानंतर इथं आता त्या चौघीच होत्या. तर 5 म्हणून वाण देताना मलाही त्यांनी बोलवलं. तर माझ्यासाठी पहिल्या त्या सगळ्या महिला थांबल्या होत्या. तर मीही इकडे ह्यांच्यासाठी थांबले. तर चला, आता इकडे आम्ही आता वाण देऊन घेतो. तर त्या महिला माझ्यासाठी थांबल्या. मग मला इकडे आता ह्या काकींसाठी मी इकडे थांबलेले आहे. ह्या टीचर होत्या, त्यामुळे त्यांना यायला थोडा लेट झाला होता. आणि त्याही यूट्यूबला व्लॉग म्हटल्यानंतर त्यांनी नंबर घेतलेले आहेत. तर त्या इकडे झाल्या होत्या खुश की आता छान आता यूट्यूबला व्लॉग येणार. कारण महिला शक्यतो जास्त यूट्यूबच बघतात, यूट्यूबचे ब्लॉग बघतात. त्यामुळे ह्या सगळ्यांनीही माझ्याकडे नंबर घेतलेले आहेत. आणखीन मलाही खूप छान वाटलं की चला आता आपण छानच व्हिडिओ बनवूया, आता हा व्लॉग बनवू. तर इकडे मी त्यांना वाण देत आहे. तर खूप छान वाटलं. आजचा हा 2025मधली वटपौर्णिमा खूप छान झाली, अशी स्पेशल म्हणावी अशी. तर मनापासून पूजा वगैरे करून चला आता घरी निघायचं. तर कसा वाटला माझा वटपौर्णिमेचा व्लॉग, नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा.
सो चला घरी आले. इकडे सेल्फी काढलेले आहेत, थोड्या फोटो छान असे काढलेले आहेत. इतकं छान तयार झालं होतं म्हटलं तर फोटो तर बनतोच. इंस्टावरती वगैरे रील बनवले. सो थँक्यू फॉर वॉचिंग.